उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। अजित पवार सकाळपासूनच ग्राउंडवर तर छगन भुजबळांची येवल्यामध्ये पाहणी। हिंगोलीमध्ये दादा भुसे फील्डवर। सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आज विरोधकही पोहोचले बांधावर। संभाजीनगरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून पाहणी, तर उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात भेट देणार। हेक्टरी 50,000ची मदत देण्याची विरोधकांची मागणी। अकोल्यामध्ये मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरी परिणामामुळे तब्बल 50 शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली। एबीपी माझानं बातमी दाखवताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कारवाईचं आश्वासन। माझानं बातमी दाखवताच सहपालकमंत्री संजय सावकारेंचा बुलढाणा दौरा निश्चित। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन्ही पालकमंत्री हरवल्याची केली होती तक्रार। बातमी दाखवताच सहपालकमंत्र्यांना खडबडून जाग। राज्यसेवेची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची मागणी। मराठवाड्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अशक्य असा युक्तिवाद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन आरक्षण चक्रानुसारच होणार। हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। आरक्षणाचं चक्र बदलण्याला दिलेलं आव्हान फेटाळलं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। प्रशासकाची नियुक्ती रद्द करत आधीच्या संचालक मंडळाकडे कारभार सोपवण्याच्या सूचना। पुण्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली। अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। अग्निप्राईम क्षेपणास्त्राची प्रथमच रेल्वेवरून यशस्वी चाचणी। अग्निप्राईम घेतं 2000 किलोमीटरवरच्या लक्ष्याचा वेध। संरक्षण मंत्र्यांकडून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन। आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचे गचा क्षेत्ररक्षण सुरूच। बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही सोडले 6 झेल। आशिया चषकामध्ये आतापर्यंत 14 झेल। धरणी मातेला दान। इरफान पठाण आणि रवी शास्त्री संतापले। नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं